नमस्कार, मी चंद्रभान कदम. आज आपण बघणार आहोत वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 5वा सिद्धांत. इतरांवर कामे सोपवा म्हणजे डेलिगेशन. जे छोटे उद्योजक आहेत त्यांचा एक महत्त्वाचा जो प्रश्न असतो ते टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, की त्यांना जे उद्योग आहे छोटा ते सगळी कामं तेच करतात, म्हणजे अकाउंटिंग पासून लॉजिस्टिक पासून सगळ्या गोष्टी. तर जेव्हा जसं जसं तुमचा उद्योग मोठा होत जातो, ठीक आहे, तर तुम्हाला ती कामे इतरांवर सोपवावी लागणार आहेत. जसं जसं तुमची प्रगती होत जाईल तसं तसं तुम्ही असं म्हणू शकत नाही की सगळी कामे मीच करणार. ठीक आहे, तर तुम्हाला तुमची कामे जी आहेत, काही काही कामं जी आहेत ती तुम्हाला इतरांवर सोपवावी लागतील. त्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्ती व योग्य सहकारी शोधावं लागेल आणि त्याला ती कामे सोपवावी लागतील. तुमचं काम एवढंच राहील की त्याला तुम्ही ते काम किती वेळात, कधीपर्यंत आणि कसं करायचं हे सांगणे. ठीक आहे, आणि त्यानंतर जे दिलेलं काम आहे त्याचा फॉलोअप घेणे की ते काम झालं की नाही. तरच तुमची प्रगती जी आहे ती त्याच्या पुढे होऊ शकते. कारण एक ठराविक कालावधीपर्यंत तुम्ही तुमची कामे स्वतः करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची जी एक लेवल आहे ती जर वाढली तर त्यानंतर तुम्हाला तुमची कामं जी आहेत ती इतरांवर सोपवावी लागतात. जसं की मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांचं मुख्य कारण ती सगळी कामं त्यांचा एक पर्सनल सेक्रेटरी असतो की जो उद्याचं काय प्लॅनिंग आहे, परवाचं काय प्लॅनिंग आहे, किती तारखेला कुठे जायचं, काय, हा सगळं प्लॅनिंग तो करतो. ठीक आहे, ती स्वतः सगळी कामं करत बसत नाहीत. ज्याची त्याला कामे त्यांनी सोपवलेली असतात आणि फक्त ते एवढंच अपडेट घेतात की ते काम झालं की नाही, हे काम सांगितलेलं होतं ते काम झालं का नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जी कामं आहेत, महत्त्वाची असो किंवा जी कॉन्फिडेन्शियल असतील, ती जर सोडली, जे की तुम्हीच करू शकता, त्यातही असं करू शकता की तुम्ही अजून एखादा जो आहे कॉन्फिडेन्शियल कामे आहेत त्यासाठी तुम्ही एक योग्य जोडीदार जो की एकदम तुमच्या जवळचा आहे अशा व्यक्तीला तुम्ही ती कामे देऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो वाचवू शकता. तर आज आपण बघितला वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 5वा सिद्धांत. तुमची जी कामे आहेत ती इतरांवर सोपवा म्हणजे डेलिगेशन. ठीक आहे, आजसाठी एवढंच. परत आपण उद्या भेटूया आणि वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा जो 6वा सिद्धांत आहे तो आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.